नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? टिफिन सिरीजचा आपला दुसरा भाग आहे. आजच्या आपल्या या भागामध्ये आपण बघणार आहोत राजमा ठेपला. राजम्याचे आतापर्यंत तुम्ही बरेच पदार्थ खाल्लेले असतील. आजची जी माझी रेसिपी आहे, फक्त एकदा माझ्या या पद्धतीने ठेपले नक्की करून बघा. मुलांना नक्की आवडतील आणि सगळे आवडीने खाल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप पौष्टिक आहेत हे. तर नक्की ट्राय करून बघा. आजची माझी रेसिपी राजमा ठेपला. यासाठी काय काय लागणार आहे चला बघूया. 1.5 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी उकडलेला राजमा, 1 वाटी कोथिंबीर, कोथिंबीरच्या ऐवजी मेथी घेतली तरी चालेल, ओवा, तीळ, लाल तिखट आणि दही 3 चमचे फेटून घ्या दही. आता राजमा मिक्सरमधून बारीक काढून घ्या. नंतर गव्हाच्या पिठामध्ये राजमा मिक्स करा. नंतर याच्यामध्ये तीळ टाका. तीळ तुमच्या इच्छेने थोडे जास्त झाले तरी चालतील. ठेपल्यावर तीळ छान लागतात. तीळ टाकल्यानंतर ओवा हातावर थोडासा असा क्रश करा आणि ओवा मिक्स करा. त्याच्यानंतर कोथिंबीर टाका. राजम्याचा कडवटपणा येऊ नये म्हणून 3-4 चमचे दही, थोडं जास्त झालं तरी हरकत नाही, असं वाटीत आधी फेटून घ्या. नंतर ते दही मिक्स करा. सगळं हे एकत्र छान मिक्स करा. लागेल तसं पाणी टाका आणि गोळा बनवून घ्या. हे पीठ खरं तर 10 मिनिट छान झाकून ठेवा, म्हणजे ते छान मुरतं आणि त्याचे जे ठेपले असतात ते छान येतात. आज मला तेवढा वेळ नसल्यामुळे मला इन्स्टंट करावे लागले आणि राजमा टाकल्यामुळे थोडंसं त्याच्या कडा आपल्या ह्या नेहमीच्या पराठ्यासारख्या झालेल्या नाही आहेत. पण ते पीठ तुम्ही भिजून 10 मिनिटं ठेवा. नंतर त्याचे ठेपले करा आणि ते तव्यावर तूप, बटर, तेल ज्यानी कशाने टाकून छान खरपूस भाजून घ्या. तुमच्याकडे हे ठेपले दही आणि हिरवी चटणी ह्याच्यासोबत खाल्ले जातात. या ठेपल्यासोबत थोडंसं अजून सलाड असेल तर अजूनच आपला नाश्ता किंवा मुलांचा टिफिन हा अजून हेल्दी होतो. मी ही काकडी घेतलेली आहे, त्याच्यावर हिरवं मीठ टाकलेलं आहे. हे हिरवं मीठ मी उन्हाळ्यामध्येच करून ठेवत असते, म्हणजे जेव्हा कच्ची कैरी किंवा सॅलड किंवा आपण कांदा कच्चा घेतो तर त्याच्यावर छान लागतं. नक्की करून बघा. पौष्टिक असा राजमा ठेपला. थँक्स फॉर वॉचिंग.